हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण हे सगळं गोल्डीचं सामान आणि त्याचे खेळणे याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर स्टे ट्यून. तर बघा, हा इथे आधीच सुरू झालाय. मी हे सगळं सामान इथं व्हिडिओ करण्यासाठी आणून ठेवलं आणि याचं सुरू झालंय. तर गोल्डीचं सगळ्यात पहिले मॉर्निंग रुटीन त्याचं सुरू होतं. तर त्याला सगळ्यात आधी हे कॅल्शियम मिल्क बोन, त्याला हे रोज लागतं. त्याला रोज एक तरी हड्डी म्हणजे आम्ही देतो है ना. रोज शी करून आला सकाळी की त्याला ही हे हड्डीचा जो बॉक्स आहे हा फ्रीजवर ठेवलेला असतो. तर ती बरोबर हा किचन मध्ये जातो आणि त्या बॉक्स कडे असं वर बघतो. मग त्याला ही हड्डी द्यावच लागते हे ना. मग छान. हो. आणि हे पण भैया असं वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करतच राहतो त्याच्यासाठी. हे चिकन कॉड फिश सँडविच आणि ना भैया असे नवीन नवीन ट्रीट्स आणत राहतो. हे चिकन कॉड फिश सँडविच आहे. तर हे मागे असंच आणलं होतं भैयाने, त्याला नवीन काहीतरी ट्रीट वगैरे म्हणून. तर हे आम्ही असं पूर्ण एक स्टिक वगैरे नाही देत, कारण त्याला कधी कधी सहन नाही होत. त्याचं खूप डायजेशन सिस्टीम थोडीशी कम वीक आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला हे थोडंसंच देतो, अर्ध कधी मधी. आणि नेहमी नाही देत राहत, कारण नेहमी दिल्याने त्याला लगेच त्रास होतो त्याच्या पोटात. आणि याच्यात बरंच काही अजून. तर याच्यात हे लिहिलं होतं आम्ही, ट्विस्टिक्सचं डॉग ट्रिक फॉर गुड ओरल हायजीन. तर ही एक स्टिक त्याला चावायला द्यायची, त्याच्याने त्याचा तोंडाचा वास छान येतो, गोल गोल. हो. आणि ही पण एक ट्रीट आहे त्याची, ट्रेनिंग ट्रीट्स आहे, रिअल जर्की म्हणून. तर हे असे चिकन ट्रेनिंग क्यूब्स दिलेले असतात. तर हे पण कधी मध्ये द्यायचे त्याला. आणि याच्यात हे वालं पण बिस्किट आहेत. हे बिस्किट त्यांनी खाल्ले नव्हते बघा, हे त्याला आवडले नाही, त्याच्यामुळे ते तसेच उरले. नाही तर पण त्याला का नाही आवडले काय माहिती हे बिस्किट. सो ट्रीट्स आर ओव्हर. आता हे आपण साईडला ठेवू गोल्डू. अजून एक राहिलं, हे पण त्याला फार आवडतं. हे बघा कसा जवळ आला त्याच्या. हे ॲडल्ट चंक्स इन ग्रेव्ही ड्रूल्स, हे ग्रेव्ही वाला आहे. हे असं दिसतं ते. तर हे खूप आवडतं त्याला खायला. याच्यात 4-5 पॉकेट्स येतात एकाच बॉक्स मध्ये. तर हे कधी मध्ये द्यायला छान असतं त्यांना. हो ना पिलू. आणि आता आपण वळूया गोल्डीच्या खेळण्यांकडे. हे दोनच खेळणे मला सध्या तरी सापडले, कारण तो काय करतो, इकडे तिकडे नेऊन ठेवतो. तर हे आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे, माझ्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलं असेल. असं हे आम्ही त्यांनी जेव्हा चावलं ना तेव्हा काहीतरी असा आवाज निघला पाहिजे, असेच त्याला खेळणे आवडतात. त्याच्यामुळे हे जे लहान लेकरं खेळतात हे मी त्याला आणलं होतं आणि त्याला तो मस्त खेळतो, एकदम आल्हादी चावतो. आणि याचा पण आवाज यायचा. हे पक्षी तर हा आमचाच होता लहानपणीचा खेळायचा, पण आम्ही तर काही खेळला नाही, पण मग त्याला खेळायला दिला. याचा आवाज यायचा. याची हालत बघा काय केली याने, सगळं तोडून टाकलंय. तर आता याला जास्त खेळत नाही, कारण याच्यामधून आवाज येत नाही, कारण तुम्ही बघू शकता याची काय हालत केली आहे याने. सो दॅट्स इट फॉर टुडे. पण गोडूला आमचं फेवरेट सगळ्यात हेच जास्त आवडतं,